छत्रपती संभाजीनगर शहरात ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एका संगणक अभियंत्यांची तब्बल 43,77,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पवन गजानन देशमुख हे संगणक अभियंता असून ते पत्नी आणि मुलासह उत्तम नगर जवाहर कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत। दिनांक 5 डिसेंबर रोजी पवन देशमुख यांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर एक लिंक आली। या लिंकद्वारे त्यांना मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले। या ग्रुपचा ऍडमिन मोहन शर्मा असल्याचे सांगण्यात आले। ग्रुपमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंगचे प्रशिक्षण देत 50% नफ्याचे आमिष दाखवण्यात आले। यानंतर पवन देशमुख यांना वॉरबर्ग JM ग्रुप नावाचे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले। तसेच अवाना इलेक्ट्रो सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचा IPO खरेदी करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले। या आमिषाला बळी पडून पवन देशमुख यांनी त्यांच्या आईच्या बँक खात्यातून एकूण 43,77,000 रुपये जमा केले। दरम्यान 21 जानेवारी रोजी संबंधित ऍपमध्ये तब्बल 78 लाख रुपयांहून अधिक नफा दाखवण्यात आला। मात्र हा नफा काढण्यासाठी पुन्हा 65,64,000 रुपये भरण्याची मागणी करण्यात आली। यामुळे संपूर्ण प्रकार फसवणूक असल्याचे पवन देशमुख यांच्या लक्षात आले। यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सध्या पोलीस व्हॉट्सअप ग्रुप, बनावट ट्रेडिंग ऍप आणि संबंधित बँक खात्यांचा सखोल तपास करतायत। ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असून नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे।